गुरुंचा जन्मदिवस आहे आणि तो आपण गुरुपौर्णिमा म्हणून आषाढ महिन्यातील पौर्णिमे दिवशी साजरा करतो। तर आज गुरूंप्रती आपण आदर व्यक्त करायचा असतो। आपल्या मनातल्या ज्या काही त्यांच्याबद्दल भावना आहेत नम्रतेने आपण त्यांचा आदरयुक्त सन्मान करायचा असतो। तर त्याप्रमाणे आपण बऱ्यापैकी आता सगळं केलेलं आहे। तर आपले गुरु चंद्रशेखर बांदेकर सर यांना वंदन करून स्वामी रामदेवजी यांच्या सूक्ष्म उपस्थितीला नमन करून मी 2 शब्द बोलते तुमच्या समोर, ते तुम्ही ऐकून घ्या शांतपणे अपेक्षा करते। बांदेकर सरांच्या बद्दल तुमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये काय भावना आहेत या नवीन काही सांगायला नको आहे। प्रत्येकाच्या भावना त्याचप्रमाणे आहेत। सरांनी जे आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे ते खूप महान आहे। त्यांनी खरं म्हणजे एवढं कोणीच करत नाहीये। आता पोकळेताईंच्या डोळ्यात पाणी आलं मगाशी आणि असंच होते सरांच्या बद्दल बोलायचे 2 शब्द म्हटल्यावर एवढं भावनात्मक आपले सगळे विचार बाहेर पडतात सरांच्या बद्दल। तर सरांनी खरोखर निस्वार्थ भावनेने, निःशुल्क तर आहेच ते काही सोडूनच द्या, पण निस्वार्थ भावनेने जे काही योगदान दिलंय ते आपल्या सर्वांना माहिती आहे। सर कसं असतं म्हणजे फक्त शिकवणं, योग शिक्षक कसा असावा हे आपण आता शिकलोय। म्हणजे शिबिरामध्ये आपल्या योग शिक्षक प्रशिक्षणामध्ये जर हे पहिल्यांदा असतं योग शिक्षक कसा असावा, तर त्या सगळ्या मुद्द्यांमध्ये सगळे पॉईंट जे आहेत योग शिक्षक कसा असावा ह्यामध्ये सर चपकल बसतात असं मला वाटतं। आणि मुख्य म्हणजे त्यांचं फक्त शिकवणं असं नाही आहे। म्हणजे योग आता प्रशिक्षण जरी असलं तरी त्यांना काय गरज पडली आहे, तुम्हाला थेरॉटिकल प्रॅक्टिकल थोडंसं दाखवलं, थेरी घेतली की झाला विषय संपला, पण तसं नाही आहे सरांचं जे आतून जे तुमच्या आमच्याबद्दल आपल्या प्रतीचे जे हे आहे म्हणजे त्यांना फक्त एवढंच वाटतं की आपण शिकून प्रत्येक गोष्टीत निपुण झालं पाहिजे, चांगलं आलं पाहिजे, आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे आणि आपण एक चांगले योग शिक्षक म्हणून बाहेर पडलो पाहिजे ही एकच भावना त्यांची असते आणि तसा प्रयत्न असतो सरांचा। आपण म्हणतो की सरांचे आवाज ऐकायला मिळायला पाहिजे किंवा दिवस आपला खूप चांगला जातो। ज्यावेळी शिकवत असतात सर त्यावेळेला आपल्या एक लक्षात आलं असेल की प्रत्येकाला ते हेच सांगत वा खूप छान, वा खूप छान, व्हेरी गुड असं म्हणत असतात। ते असं कधीच म्हणत नाही की हे तुम्हाला आलं नाही आहे, हे तुम्ही करू शकत नाही आहे किंवा हे तुम्ही करू नका, असे नकारात्मक कधीही विचार ते आजपर्यंत आमच्या कानावर एक सुद्धा शब्द त्यांचा आलेला नाही आहे। त्यामुळेच की काय माहिती नाही मला की प्रत्येकाला ते प्रोत्साहन मिळतं, ह्याच्यातून एवढी प्रेरणा मिळते सरांच्या ह्या वाक्यांमधून केवळ, आणि त्यामुळे ते जे ऊर्जा मिळते आपल्याला ती दिवसभरासाठी खूप उपयोगी पडते असं मला वाटतं। आणि प्रत्येकजण इथे जो आता योग शिक्षक प्रशिक्षणामध्ये सुद्धा एरवी बरेच जण चुकवत असतात, यायला टाळाटाळ करत असतात, पण मी बघितलं की आता प्रशिक्षण सुरू झाल्यापासून बरेच जण जवळजवळ 100% उपस्थिती असते। मी जरी इथे हजर नसले तरी ऑनलाईन पण मी बघत असते, तर खूप चांगली उपस्थिती आहे इथे। तर योग शिक्षक शिबिराबद्दल मी थोडं सांगू शकेन की आमचं म्हणजे सावंतवाडीचं जे पहिलं योग शिक्षक प्रशिक्षण झालं त्यामध्ये मी होते पहिल्या बॅचला। त्या प्रशिक्षणामध्ये आणि ह्या प्रशिक्षणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं मी म्हणेन। जमीन आसमानचा ह्यासाठी की त्यावेळेला सरांनी प्रॅक्टिकल खूप छान घेतलं, आमचं चांगलं करून घेतलं, त्याबद्दल मी काहीच शंका व्यक्त करणार नाही। पण थेरॉटिकल जे आहे ते आम्हाला तेवढं व्यवस्थित झालं नाही असं सगळ्यांचंच मत असेल आमच्या बॅचच्या लोकांचं असं मला वाटतं। थेरॉटिकलमध्ये ते काय सांगायचे संध्याकाळच्या वेळी जी थेअरी व्हायची लेक्चर ते आम्हाला काहीच कळायचं नाही, आमच्या डोक्यावरून जायचं। पण आता सर स्वतः थेअरी घेतात, थेअरी पण स्वतः घेतात सर, तर ती सांगण्यात त्यांचे शब्द जे आहेत ते पोचतात आपल्या म्हणजे हृदयापर्यंत पोचतात, आपल्या कानात ते बसतात की बाबा हे असं आहे, ह्या ह्याच्यात ही थेअरी अशी ह्या एक आसन जे करतो आपण ते अशा पद्धतीने केलं तर ते असं होतं, म्हणजे एवढे बिंबतात ते शब्द सरांचे आणि त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते। एक तर थेअरी एवढी छान घेतली त्यांनी, पत्रकं एवढी सुंदर तयार केली जी आम्हाला कधीच मिळाली नव्हती। ही आता तुमच्या बॅचला खूप चांगलं म्हणजे खूपच त्यांनी प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये। तर ते एक मुद्दा आहे, प्रशिक्षणामध्ये खूप चांगली प्रगती झालेली आहे आणि सरांचं जे चाललेलं आहे हे खूप चांगलं कार्य चाललेलं आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत, फिटनेस अकॅडमीचे सर्व पदाधिकारी आणि सभासद सर्वजण आम्ही त्यांच्यासोबत आहोत। त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे आणि असंच उत्तरोत्तर आपल्या फिटनेस अकॅडमीची प्रगती होत राहो आणि सर्वजण आपण एकत्र राहून फिटनेस अकॅडमीचं काम पण व्यवस्थित करूया आणि सरांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर्वांना।